राणा, बोल, काय बोलायचं होतं तुला? मला अहो नाही हो, अहो तुम्हीच म्हणला काम आहे अर्जंट मध्ये. हे काय दोस्ती अशी? काय चुकलंय काय त्यात? नाही, यात जे काही तू लिहिलंयस ते तू स्वतः वाचलंयस ना? होय, ते मीच तयार केलंय तर मला समजा माहितीच आहे की. अच्छा, मी तुम्हाला समजून घेणार, तुम्ही मला समजून घ्यायचं, म्हणजे काय? म्हणजे ते हा म्हणजे सरावाच्या टायमाला माझं काय चुकलं तर तुम्ही मला समजून घ्यायचं. आणि तू समजून घेणार म्हणजे मी चुकते असं म्हणायचंय का तुला? नाही नाही नाही, तुम्ही चुकलात तरची गोष्ट आहे, नाहीतर नाही. आणि ही काळजीची काय भानगड आहे? आता दोस्त म्हणल्यावर एकमेकांची काळजी घेणं आलंच की. पण मी घेऊ शकते स्वतःची काळजी. होय, पण ते दोस्त म्हणून माझं काय कर्तव्य आहे ना व, म्हणून ते लिहिलंय. आणि मी माझी सुख-दुःख तुझ्यासोबत का वाटून घेऊ? दोस्त म्हणून. तुझ्याशी मैत्री केल्यावर तुझ्या इतर मित्रांशी मी का मैत्री करायची? अहो ते काय आहे, ते माझे दोस्त काय ना काय कारण काढून माझ्या संगत असतात ना व. मग त्यांची तुमच्या संगत दोस्ती आली की आपल्या दोस्तीला बरंच आहे ते. मी सांगेन ते तू ऐकणार. होय, असे नियम बनवून दोस्ती होते कोणी सांगितलं रे तुला? आणि खाली लिहिलंयस मला सही करा म्हणून. बघा आता तुम्हाला पटत नसेल तर राहू द्या, माझं काहीतरी चुकले वाटतं म्हणजे कन्फर्म काय ते सांग. म्हणजे माझं काही चुकलं नाही. जे आता ते तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर काय हरकत नाही. आपण कसं आहे, ते आपली दोस्ती झाली तर ते समजा सोपं होऊन जाते ना. आणि अंजलीबाई म्हणल्यात की दोस्ती कर म्हणून. ठीक आहे, मग तिच्याकडे जाऊया आपण. चल. कशाला? आता याचं उत्तर मी तिच्या समोरच देईन. अहो अहो ऐकत अहो ऐकत मी का म्हणतो ते म्हणजे जे काय सांगायचं असेल ते इकडंच सांगा की अंजलीबाईंसमोर. कशाला? का घाबरतोयस तू? तू काय चुकीचं केलंयस? नाही नाही ना? चल मग. लाडू, चल आवर, लवकर नाश्ता कर आणि बाहेर ये, मला उशीर होतोय. श्रीपती दादा, तुम्ही लाडूला आज शाळेत सोडा, मला उशीर होतोय. जीवनी सर, मी निघते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झालं? काय नाही, राणाची आणि माझी मैत्री सांगू का? ते काय झालंय? राणाची आणि माझी मैत्री झाली असं सांगायला आली. अरे वा, चांगलंय की. बघा, तुम्ही उगाच घाबरत होतात ना, झाली की मैत्री. हा, पण त्याने मैत्रीसाठी काय काय केलं माहितीये का तुला? हो माहितीये ना, गुळाची ढेप आणून दिली ना. ते झालंच, हे पण केलं. मला नियम बनवून दिलेत मैत्रीचे. नोकरीसाठी ऍप्लिकेशन देतात ना तसे. कोण करतं असा वेडेपणा? हो.
चांगल्या अर्थानेच वेडा म्हणते मी तुला. अहो, तुम्ही डायरेक्ट किती आहे मला येडा म्हणलंय. थांबा थांबा. अहो तुम्ही समजता तसा त्याचा अर्थ नाहीये. वेडा असं मी चांगल्या अर्थानं म्हटलीये तुम्हाला. वय हे अर्ज केल्यासारखं आहे खरंय. पण ते कॉन्ट्रॅक्ट आहे दोस्तीचं. जे आपण यातले नियम पाळले की नाही की तुम्ही बघाच आपल्यात काय बी वाद होणार नाही. अरे पण ते असं लिहून का हवंय तुला? कसं आहे लिहून घेतलं की विश्वास राहतोय माणसाचा, बाकी काय नाही. कसे काय तुम्ही सगळ्याला सहन करता ग? पण एक आहे, राणाची जेन्युनिटी पटलीये मला. तुला कसं काय सुचतं रे हे सगळं? सुस्त आहे त्याला काय, ते आपल्या आपण येते माझ्या मनात. तेच विचारते मी, कसं काय येतं असं सगळं मनात? येते हो. कुठून? हे काय हुडकायचा प्रयत्न केला नाही बघा मी कधी. ठीक आहे, हे काय आहे? तुम्ही सांगितलं होतं ते रितसर पद्धतीने लग्नाचा अर्ज करायला. घ्या वाचा आणि सांगा मला. जाऊबाई, तुम्ही गावात आलता तेव्हा जसं घडलं होतं का नाही तसंच आत्ता बी घडायलंय का नाही? एकदम शेम टू शेम. नवलच आहे बाई. असो, शेवटी तुम्हाला जे पाहिजे होतं तेच होतंय म्हणा. जाऊबाई, टिकली सांभाळा तुमची. अहो नाही, मागच्या टायमाला इसरली होती, या टायमाला इसरायला नग म्हणून म्हणलं. कमालच आहे की. मग अहो अंजलीबाई, 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 काय झालं? मग अचानक एवढा सिरियसनेस कसा काय आला? मैत्री राणाने मनावर घ्यायची, तू नाही. चला समद्याने न्याहारी करून घ्या. आज मस्त गोडाचा शिरा केलाय मी. अरे वा, या या बसा. सखी मॅडम बसा बसा बसा. बरं बसा की. काय गोदाक्का, काय गोड बातमी आहे काय? नाही, समद्यांचं तोंड गोड करायला सांगायलाय. अहो रानाची नवी दुस्ती झाली आहे. ही काय बातमी कडू आहे होय वहिनी साहेब? अहो आम्ही कुठे तसं म्हणलं गोदाक्का. आणा इकडे द्या. अहो द्या, हो देतो आम्ही. राणा भाऊजी हे घ्या. सखी मॅडम घ्या शिरा. चंदे तुला कसं सोडायचं बाई, तू आपली खा आणि हो मोठी. जाऊ बाई. अहो या 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 या. अहो बसा, अहो असं कसं तुम्हाला एकट्याला सोडायचं. घ्या
घ्या तोंड गोड करा तुम्ही घ्या घ्या अहो, घ्या सब तुम्ही बी घ्या की. अहो नाही नाही आम्ही नंतर घेतो सखी मॅडम काय प्रसादासारखं एवढी एवढूस खायलाय कोल्हापुरा खायचा तुम्ही खावा बिंदास अन्वय शिरा कसा झालाय ते बी सांगा जरा अहो आमच्या गोदाक्कांनी बनवलाय एकदम भारी बनवतात बरं का सुगरण आहेत सुगरण बरं राणा भाऊजी आता तुम्ही दोस्ती केलीच आहे तर ती जरा नीट निभवा म्हणजे झालं तुम्ही बी आमच्या राणा भाऊजीसनी जरा नीट सांभाळून घ्या काय नाही कसं आहे आमच्या राणा भाऊजींचा स्वभाव म्हणजे एकदम लोणी असं पागळत्यात बघा आणि असा लाजरा बुजरा स्वभाव आहे तुम्हासनी म्हणून सांगतो हा सखी मॅडम आमच्या राणा भाऊजींची का नाही अख्ख्या आयुष्यात एकच मैत्रीण झाली आणि त्या म्हणजे आमच्या जाऊबाई आणि आता तुम्ही दुसरी मैत्रीण आमच्या जाऊबाईंनी बघा त्यांची मैत्री एकदम चांगली निभवली तसं तुम्ही बी निभवा काय हा तुमच्या जाऊबाई वेगळ्या मी वेगळी त्यामुळे माझी मैत्री वेगळी असणार आहे पण डोंट वरी मला माहितीये मैत्री कशी करायची असते अरे वा चांगलंच आहे की तुम्हाला तर समजच माहिती आहे वा वा गोदा का लाडू उशीर होतोय अगं तो राधी बरोबर गप्पा मारत खात बसलाय. लाडू ए लाडू चल मला उशीर होतोय राणा आता तुझी आणि माझी मैत्री झालीये तर मैत्रीबद्दल माझ्याकडून तुला पहिलं गिफ्ट गेस कर काय असेल काय आहे आता फवारण्याचा पंप काही नाही आणता आला मला म्हणून एक गिफ्ट आणलंय तुमच्यासाठी अगो बाई पहिलं गिफ्ट म्हणजे आता दुसरं तिसरं चौथं पाचवं असं सुरूच राहणार काय हो आता मैत्री आली म्हणजे गिफ्टही आलीच की वय की वय अहो तुम्ही का नाही एकदम आमच्या जाऊबाईंसारखा सेम एकदम सेम लाडू चल बाळा उशीर होतोय राणा ओळख ना काय असेल अहो ते आता तुम्हीच सांगा की मी लय कच्चा आहे या बाबतीत बर आजपासून तुझी कुस्ती पुन्हा सुरू काय सांगताय हो आता अजून वेळ वाया घालवण्यात काही पॉइंट नाहीये लवकरात लवकर प्रॅक्टिस सुरू करायला पाहिजे अंजली बाई ऐकलं काय आजपासून माझी कुस्ती सुरू छान तुमच्या मनात होतं ते झालं माऊ चल की चला हे पहिलवान इकडे नष्ट झालं काय गरगरीत बरं तू बी ऐकलंस का नाही अरे आजपासून मी कुस्ती खेळणार आहे म्हणजे माझी बी कुस्ती सुरू चल की हा, चल आणि शाळा चला अंजली आज गोपाळ काला हाय तेव्हा जरा लवकर येता आलं तर ये म्हणजे तयारीला मदत होईल मला. हो येते चल राणा अरे तू अंजलीला सोडायला गेला नाहीस वैर हाऊ गोदा का इथे एवढा महत्वाचा विषय चालू आहे आता त्यांना चालत जायला काय अडचण नाही तुम्हाला कसली आल्या अडचण अहो अडचण नाही नेहमी तो सोडायला जातोय ना अंजलीला म्हणून म्हणलं. राणा तुला जायचं असेल तर जा आपण तालमीत भेटूया नाही तसं काय नाही ते आपण संगत जाऊ चाल मी त्याचं काय अहो कधी एकदा तर कुस्ती खेळतो असं झालंय बघा मला
ठीक आहे चल मग. सांच्याला तू बी ये पूजेला. येते मी. दोघं बी शिस्तात जावा काय. होय तुझं काय तू होईन येतो. हा. हे घ्या. अगो बाई, जाऊबाईंना कडू लागला वाटतं शिरा. बरं गोदाक्का, अहो पूजेचं काय असेल तर आमासनी बी सांगा. थोडं पुण्य आमासनी बी मिळू द्या की. का समजा आपलं थोरल्यांनाच. अव नाही ताईसाहेब, अव आता तर या नव्या मास्तरनीवर बी हाय म्हणून तर तिला सांगितलं. तुम्हाला काय बी नाही सांगितलं बघा. अहो तसं काय नाही, तुम्ही घरातच हायसा नव म्हणून नाही सांगितलं. आता काय तयारीला लागणार असेल तर सांगते की मी तुम्हासनी. ताईसाहेब, तुम्ही पूजेची तयारी करणार नाही तरी बी मला काम सांगा असं गोदाकाला का म्हणलं सांगू. आता खरंच एखादं हमालपट्टीचं काम दिलं तर. मग तुला कशाला ठेवलंय. तुला काय उगाच एवढं प्लेटावर खायला देतोय होय. झालं म्हणजे तुम्ही मलाच बनवा आता बळीचा बकरा. ते समजा जाऊ दे ग. या शिटीतल्या मॅनेजर बाईला पूजेला कशाला बोलवलंय. बघा की उगन हाय त्याला गोंजारात बसायची सवच आहे या घराला. अहो म्या म्हणते गरजच काय होती तिला बोलवायची. येऊ दे ग चंदे, येऊ दे. ती पूजेला यायल्या तर तुझ्या का पोटात डाचायलंय. अहो ताईसाहेब, तुम्ही आत्ताच तर नाराज झाला होता ना मग तिला बोलवले म्हणून. हा झालं होतो. मग काय आता आम्ही जसं वागणार तसं तू वागणार आहेस काय. तुला स्वतःच असं काय मत आहे का नाही. अहो ताईसाहेब, हे बघा तुम्ही नाराज झालेलं मला अजिबात चालणार नाही. चल, असं कुणाच्या येण्या जाण्यानं आम्ही नाराज होत नसतोय चंदे. त्या सखीला यायचंय ना पूजेला. येऊ दे. येऊ, नव्या दोस्तीचा खेळ आपल्यालाच लई फायद्यात पडणार आहे बघ. अगं कशी गुलू गुलू बोलत होती ती दोघं आणि ते मास्तरनीचं पडल्यालं तोंड. वा वा वा, यो पिक्चर बघायला खरी मजा आली बघ आमसनी. ताईसाहेब, अहो त्या बलसारानं 5 लाखाला शेंडी लावली आपल्याला. अहो सखीला घालवून कुस्ती बंद पाडायची असं तुम्हीच तर म्हणला होता ना व. मोठ्या माशासाठी छोटा मासा कधी कधी सोडून द्यायला लागतोय चंदी. फायद्याचं गणित बघ तू, फायद्याचं. अहो पर सखी आल्यानं कसला फायदा. या गुलू गुलू दोस्तीचाच आता फायदा उठवायचा आणि याच मुद्द्यावरनं ठोकळ्यामध्ये आणि त्या मास्तरनीमध्ये भांडणं लावून द्यायची. मास्तरनीच्या डोसक्यात संशयाची भुताटकी सोडल्याशिवाय काय राहणार नाही आता ही नंदिता. नाही हो ताईसाहेब, असं काय बी होणार नाही. अहो रानादाचा मास्तरनीवर आणि मास्तरनीचा रानादावर जाम विश्वास आहे. असं काय बी होणार नाही. नाही चंदी, तू बाईच आहे ना व पक्का. म्हणजे अहो हे काय विचारणं झालं वय ताईसाहेब तुमचं. अगं मग तुला बाईचं मन कसं काय कळत नाही ग चंदे. अगं आपल्या प्रेमाच्या माणसाबद्दल काय वाईट साईट ऐकलं का नाही तर बाईचं मन सैरभैर होतंय. आणि तेच दुसऱ्या एखाद्या बाईबद्दल असेल तर मग भैसटायला लागतंय. अच्छा असं म्हणताय वय. आत्ता आलं बघा माझ्या ध्यानात. त्याचं काय आहे, माझं लगीन नाही झालं त्याच्यामुळे कळलंच नाही बघा मला. मग आता नीट बघ. आज नुसती झलक झाली तर मास्तरनीचं थोबाड असं झालं. उद्या काय होईल. वरवरनं ती किती बी हसत असली का नाही चंदे तरी आतून ती लई बिथरली असणार आहे. गॅरंटी आहे आपली. आता या टायमाला त्या मास्तरनीला कसं चितपट करतो ते बघच तू. आणि जर नाही केलं तर बोला बोला. काय. ताईसाहेब, आज तुम्ही नाव बदलायच्या गोष्टी केल्या नाही सा. हा मग अहो म्हणजे तुम्ही जे म्हणताय सा तेच होणार. होय मज्जाच की. या टायमाला आम्ही त्या मास्तरनीला मात देणार म्हणजे देणारच. बघच तू.